नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज आपण बघूया ऑडिओ फाइल्स कशा प्ले करतात किंवा व्हिडिओ फाइल्स कशा प्ले करतात आणि त्याच्यानंतर आपल्या वेबसाईटमध्ये आपण YouTubeचे व्हिडिओज कशा लिंक किंवा YouTubeचे व्हिडिओ जे आहेत ते कसे आपण प्ले करू शकतो. ते आज आपण शिकूया. तर ऑडिओ प्ले करण्यासाठी आपल्याला ऑडिओ टॅगची गरज असते. त्याच्यानंतर काही ॲट्रिब्यूट्स आहेत, ते ॲट्रिब्यूट्स सुद्धा मी तुम्हाला सांगेल. व्हिडिओज प्ले करण्यासाठी आपल्याकडे HTML ने व्हिडिओ टॅग हा प्रोव्हाइड केलेला आहे. याचे सुद्धा सेम ॲट्रिब्यूट्स आहेत, जसे ऑडिओचे असतात तसेच सेम ॲट्रिब्यूट व्हिडिओ टॅगला सुद्धा आहेत. आणि या दोन्हीमध्ये कॉमन एक चाइल्ड एलिमेंट आहे सोर्स नावाचा. तो सोर्स नावाचा जो टॅग आहे त्याच्यामध्ये ॲक्च्युअल जे आपल्या ऑडिओ किंवा व्हिडिओ फाईलची जी लोकेशन आहे ती लोकेशन आपण तिथे देऊ शकतो आणि ऑडिओ किंवा व्हिडिओ फाईलचा जो टाईप आहे तो टाईप आपण तिथे देऊ शकतो. आणि ऑडिओला काही हाईट किंवा विड्थ अशी काही प्रोव्हाइड केलेली नसते, ती एक सिंपल हॉरिझॉन्टल स्ट्रिप असते. तर व्हिडिओसाठी आपण हाईट आणि विड्थ तिथे देऊ शकतो मित्रांनो. सेम आहे हाऊ टू प्ले यूट्यूब व्हिडिओज. तर यूट्यूब व्हिडिओसाठी आपल्याकडे आयफ्रेम टॅग आहे. व्हिडिओ टॅगमध्ये यूट्यूब व्हिडिओ हा प्ले होत नाही. यूट्यूब किंवा एक्सटर्नल जे व्हिडिओज आहेत युट्यूबला सोडून ते बाकी सगळे व्हिडिओ टॅगमध्ये प्ले होतात. फक्त युट्यूबचे जे व्हिडिओ आहे त्याच्यासाठी आपल्याला आयफ्रेम नावाचा हा जो टॅग आहे हा टॅग आपल्याला वापरावा लागतो. तर आयफ्रेम बद्दलची तुम्हाला आणखी काही माहिती पाहिजे असेल तर ते आयफ्रेम नावाचा आपण व्हिडिओ एक तयार केलेला आहे, आपल्या चॅनलमध्ये अवेलेबल आहे. तुम्ही जाऊन सर्च करून बघू शकता. तर वळूया व्हिज्युअल स्टुडिओ कोडकडे. तर व्हिज्युअल स्टुडिओ कोडमध्ये तुम्ही बघू शकता, आता ही chapter.html फाईल आहे जी ब्राउझरमध्ये आता सध्या ओपन आहे. ती तुम्ही इथे बघू शकता ऍड्रेस बारमध्ये. तर हे 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 जे ग्रेड आउट आहे, हे जे ग्रीन तुम्हाला दिसते हे काय आहे नेमकं? ठीक आहे, तुम्हाला तर पहिला पहिला प्रश्न पडला असेल की हे नेमकं काय आहे, हे सरांनी काय केलेलं आहे. तर हे काहीच नाही मित्रांनो, हे कमेंट्स आहेत, HTML कमेंट्स, जे याची सुरुवात होते लेसर दॅन साईज आणि एक्सक्लेमेटरी मार्क आणि 2 डॅश. तर ही याची सुरुवात आहे आणि डॅश डॅश ग्रेटर दॅन साईन हे जे आहे याचा एंड आहे. याच्या मध्ये जे काही आपण टाकू तर ते ॲज अ कमेंट हे ग्राह्य धरल्या जाईल. ठीक आहे मित्रांनो. तर या कमेंट म्हणजे कसं, याचा उपयोग आपण कशासाठी करतो, ठीक आहे, तर ते index.html फाईलमध्ये तुम्हाला दाखवेल मी. पण सध्यासाठी लक्षात ठेवा की हा याचा सिंटॅक्स आहे, लेस दॅन साईन, एक्सक्लेमेटरी मार्क आणि 2 डॅश आणि त्याच्यानंतर 2 डॅश आणि ग्रेटर दॅन साईन. याच्या मधामध्ये तुम्ही जे काही टाकसाल ते ॲज अ कमेंट म्हणून हे ग्राह्य धरलं जाईल आणि हे ब्राउझरला रेंडर नाही होणार. ब्राउझर जेव्हा याला अंडरस्टँड करेल की ही कमेंट आहे तर ब्राउझर याला रेंडर करणार नाही. ठीक आहे, तर हे डेव्हलपरच्या अंडरस्टँडिंगसाठी आहे. ठीक आहे, जर कोणी आता मी हा कोड केलेला आहे आणि कोडवर इथे काहीतरी कमेंट टाकलेली की बाबा दिस कोड इज रिलेटेड टू दिस दिस फंक्शनॅलिटी. ठीक आहे, तर आणि काही समजा टू डू साठी मी काही कमेंट दिलेली आहे तिथे, तर टू डू साठी समजा मग एक कमेंट दिली की बाबा तुम्ही या फंक्शनॅलिटीला असं अशा पद्धतीनं फ्युचरमध्ये एक्सपांड करू शकता. तर फ्युचरचं जे एक्सपान्शन आहे ते जर नवीन कोणी डेव्हलपर आलाय आणि तो एक्सपांड करण्याचा प्रयत्न करतोय तर त्याला कळण्यासाठी आपण तिथे जो आधीचा डेव्हलपर आहे तो एक कमेंट टाकून देतो. ठीक आहे, त्या कमेंटकडे बघून त्या नवीन डेव्हलपरला लक्षात येईल की बाबा हा जो कोड आहे हा या कारणासाठी लिहिला होता, तर इथून मी पुढे सुरुवात करू शकतो नवीन फंक्शनॅलिटी ऍड करण्यासाठी किंवा या पर्टिक्युलर फंक्शनॅलिटीला एक्सटेंड करण्यासाठी. ठीक आहे मित्रांनो, तर त्या टाईपमध्ये कमेंट्स यूज होतात. तर तुम्ही बघू शकता हा ऑडिओ नावाचा कंट्रोल आहे. तर मी डायरेक्ट आता index.html मध्ये जातो. इथे तुम्हाला ऍक्च्युअल मध्ये दाखवतो. आता हा बघा, ही कमेंट आहे. तर ही कमेंट ब्राउझरला रेंडर होत नाही. ही माझ्या अंडरस्टँडिंगसाठी किंवा तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी आहे. ठीक आहे, तर हाऊ टू प्ले ऑडिओ. तर तुम्हाला या कमेंट वाचून तुम्हाला लक्षात येईल की हा जो ऑडिओ टॅग आहे हा रिस्पॉन्सिबल आहे ऑडिओ प्ले करण्यासाठी. ठीक आहे, तर याच्या काही कंट्रोल्स आहेत, ऍट्रिब्यूट्स आहेत. तर पहिला आहे कंट्रोल्स नावाचा ऍट्रिब्यूट, दुसरा आहे ऑटो प्ले आणि तिसरा आहे म्युटेड. ठीक आहे, तर तुम्ही ऑटो प्ले करू शकता. जेव्हा ऑडिओ लोड होईल तेव्हा तुम्ही डायरेक्टली त्याला ऑटो प्ले करू शकता आणि पुन्हा म्युटेड सुद्धा करू शकता. हे आपल्यावर डिपेंड आहे, तुमच्यावर डिपेंड आहे. आणि हा चाइल्ड एलिमेंट आहे, चाइल्ड टॅग आहे सोर्स नावाचा. तर तिथे ऍक्च्युअल तुम्हाला ऑडिओ किंवा व्हिडिओ फाईलचा तुम्हाला तिथे सोर्स द्यावा लागतो. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर त्याचा टाईप द्यावा लागतो. तर ऑडिओ एमपीजी आणि व्हिडिओ.mp4, व्हिडिओ/mp4. तर हे मीडिया टाईप आहेत मित्रांनो. वेगवेगळे ऑडिओचे मीडिया टाईप आणि व्हिडिओचे मीडिया टाईप. याच्यामध्ये आणखी एक आहे .ogg नावाचा मीडिया टाईप आहे, तो सुद्धा आहे. जेवढे काही ब्राउझर सपोर्टेड मीडिया टाईप आहेत ते मीडिया टाईपचे तुम्ही एलिमेंट्स तिथे .mkv सुद्धा आहे, बरोबर आहे.
MP4 चे जे ऑडिओ आहेत, .MP4 चे सुद्धा ऑडिओ आहेत हायर क्वालिटीचे, ठीक आहे. तर त्या टाईपमध्ये तुम्ही इथे देऊ शकता, ठीक आहे मित्रांनो. आणि त्याच्यानंतर हा पर्टिक्युलर जर ब्राउझरला जर हा ऑडिओ टाईप जर मिसमॅच झाला किंवा ब्राउझर या ऑडिओ टाईपला पर्टिक्युलर ऑडिओ टाईपला जर सपोर्ट नाही करत, तर तो इथे सरळ सरळ ही सोर्स एलिमेंट इथे रेंडर होत नाही. तर ही कमेंट जी आहे, ही लाईन जी आहे, ही लाईन तिथे रेंडर होते, की जेणेकरून हा ब्राउझर जो आहे तो डज नॉट सपोर्ट दिस टाईप ऑफ ऑडिओ एलिमेंट, ठीक आहे. हे आपल्याला द्यावं लागतं मित्रांनो, जेणेकरून इन केस हा जर फेल झाला टॅग, सोर्स टॅग, तर आपण ऍटलीस्ट युजरला काहीतरी दाखवू शकेल तिथे, की बाबा तुमचं जे ऑडिओ टाईप आहे ते सपोर्ट करत नाही ब्राउझर, ठीक आहे. तर सेम आहे व्हिडिओ. तर व्हिडिओला आपण विड्थ आणि हाईट आपण देऊ शकतो. जसं ऑडिओला ते नाही करू शकत. ऑडिओला जर करायचं असेल तर ऑडिओला आपल्याला डिव्ह मध्ये रॅप करावं लागतं, डिव्ह एलिमेंट मध्ये. डिव्ह एलिमेंट मध्ये तुम्हाला आणखी माहिती पाहिजे असेल तर तुम्ही माझा जुना व्हिडिओ बघू शकता. 2-3 दिवसाआधी मी अपलोड केला आहे तो डिव्ह एलिमेंट नावाचा. तर त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही डिव्ह बद्दल माहिती घेऊ शकता. तर डिव्ह एलिमेंट मध्ये याला आपण रॅप करू शकतो आणि त्याच्यानंतर त्याची हाईट विड्थ आपण CSS ने सेट करू शकतो किंवा मग इनलाईन स्टाईलने सुद्धा सेट करू शकतो. तर आता व्हिडिओ टॅग मध्ये हे बाय डिफॉल्ट प्रोव्हाइड करतं ॲट्रिब्यूट आपल्याला, त्याच्यामुळे आपण इथे डायरेक्टली यूज करू शकतो. त्याच्यानंतर कंट्रोल्स, ऑटो प्ले आणि म्युटेड, जसं मी तुम्हाला या ऑडिओ बद्दल सांगितलं सेम तसंच आहे व्हिडिओ बद्दल सुद्धा. सेम आहे, सोर्स टॅग आहे. इथे तुम्ही व्हिडिओची लिंक देऊ शकता आणि व्हिडिओचा टाईप देऊ शकता. सेम हा ऑडिओ टाईप जर सपोर्ट नाही केलं ब्राउझरनं, तर तिथे तुम्हाला ही लाईन दिसेल की युअर ब्राउझर डज नॉट सपोर्ट द व्हिडिओ टॅग, ठीक आहे. आता YouTubeचे व्हिडिओज आपल्याला प्ले करायचे तर जेव्हा कधी मी YouTubeला जाईल किंवा कोणी जर मला काही लिंक शेअर केली YouTubeची, तर ती YouTubeची जी लिंक आहे ती शॉर्ट लिंक असते, ठीक आहे. तर त्या शॉर्ट लिंकमध्ये आपल्याला बदल करून त्याचा सोर्स आपल्याला आयफ्रेमला द्यावा लागतो. कसा? तर इथपर्यंत ती लिंक सारखीच असते. इथे www नसतं त्याच्यामध्ये आणि इथे YOUT च्या नंतर डॉट असतो, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर .com हा नसतं, हे नसते तिथे, ठीक आहे. तर या टाईपची काही आणि हे जे स्लॅश इम्बेड आहे हे सुद्धा तिथे नसतं. डायरेक्टली स्लॅश नंतर ही एक छोटी लिंक असते, ठीक आहे. तर त्या टाईपचा व्हिडिओ असतो. तर त्या टाईपचा व्हिडिओ हा आयफ्रेमला सपोर्ट करत नाही. आयफ्रेमला पाहिजे इम्बेड काइंड ऑफ व्हिडिओ, ठीक आहे. इम्बेड प्रकारचा व्हिडिओ. तर आपण YouTube हा इम्बेड प्रकारचा व्हिडिओ प्रोव्हाइड करतो. त्याच्यामुळे आपण लिंकमध्ये स्लॅश इम्बेड हे असं देऊन जर आपण दिलं आणि हे इथं प्रॉपर URL जर दिली, त्याची शॉर्ट फॉर्म URL नाही तर लॉंग फॉर्म URL आपण आपल्याला तिथे द्यावी लागते. ही दिल्यानंतर तो व्हिडिओ आयफ्रेम मध्ये लोड होतो. आयफ्रेम बद्दल तुम्हाला आणखी काही माहिती पाहिजे असेल तर आयफ्रेमचा व्हिडिओ आहे आपल्याकडे. आयफ्रेमचा व्हिडिओ तुम्ही बघू शकता मित्रांनो, ठीक आहे. तर हे एक आहे. तर या आयफ्रेमला सुद्धा विड्थ आणि हाईट आपण प्रोव्हाइड केलेली आहे. जेव्हा तुम्ही ब्राउझरला याला ओपन करसाल तर index.html जेव्हा मी ओपन करेल तर तेव्हा तुम्ही बघू शकता हे हे जे आहे हे युट्यूबचा व्हिडिओ आहे आणि हा स्टॉक व्हिडिओ आहे मित्रांनो. हे प्ले होतंय पण तुम्हाला याचा आवाज येणार नाही कारण की विदाउट साऊंडचा हा व्हिडिओ आहे. सेम तुम्ही ही ऑडिओ क्लिप ऐकू शकता. मी जरा 1 मिनिट शांत बसतो. तुम्ही ही ऑडिओ क्लिप ऐका. मी याला अनम्यूट करतोय. बघितलं मित्रांनो तुम्ही, तर हा ऑडिओ आपण इथे लिंक केलेला आहे. तर याची प्लेबॅक स्पीड वगैरे तुम्ही इथे सेट करू शकता. प्लेबॅक स्पीड म्हणजे याचे इथे काय पाहिजे नेमकं तुम्हाला प्लेबॅक स्पीड, ठीक आहे. जसं तुम्ही युट्यूबला सेट करता इथे प्लेबॅक स्पीड, क्वालिटी झालं, सबटायटल झालं, प्लेबॅक जे नॉर्मल आहे नॉर्मलच्या जागी तुम्ही वाढू शकता. तर सेम तसंच इथे सुद्धा तुम्ही प्लेबॅक स्पीड वाढू शकता. ठीक आहे मित्रांनो, तर हा युट्यूबचा व्हिडिओ लोड झालाय. मी जरा 1 मिनिट शांत बसतो, तुम्ही ऐका. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत HTML आयफ्रेम एलिमेंट. तर हा जो आयफ्रेम एलिमेंट आहे तो तुम्ही बघू शकता. आयफ्रेम नावाचा आपण इथे युट्यूबचा व्हिडिओ घेतलेला आहे. तर तो युट्यूबचा व्हिडिओ आपण इथे आपण प्ले केलेला आहे. तर प्रॉपरली इथे तुम्हाला दिसतंय, ठीक आहे. तर हे या प्रकारचे काही व्हिडिओज आहेत आणि याच्यामध्ये आणखी एक कन्सेप्ट आहे मित्रांनो. जसं मी तुम्हाला कमेंट्स शिकवलेले आहे तसं सेम आहे ऍब्सोल्यूट पाथ आणि रिलेटिव्ह पाथ, ठीक आहे. तर ही जी आहे रिलेटिव्ह पाथ आहे आणि ही ऍब्सोल्यूट पाथ आहे, ठीक आहे मित्रांनो. जर आपल्याला एक्सटर्नल काही वेबसाईट मधनं काही लिंक आपल्याला द्यायची असेल तर आपल्याला ऍब्सोल्यूट पाथने द्यावं लागते आणि ही
आपण जे आपल्या फोल्डर स्ट्रक्चरमध्ये किंवा आपल्या प्रोजेक्टमध्ये एखादी फाईल किंवा एखादं जे ऑडिओ व्हिडिओ जे MP4 फाईल आहे ती जर आपल्याला किंवा कोणतीही, जसं आपण इथे बघितलंय की स्टाईल शीट जे आहे ते आपण इथे लिंक केलेली आहे, ती ही रिलेटिव्ह पाथ आहे मित्रांनो. तर डॉट स्लॅश म्हणजे काय आहे, तर ही जी आहे ही सेम फोल्डरमध्ये आहे. ठीक आहे. जर मी इथे डबल डॉट केलं आणि स्लॅश केलं तर हे एक स्टेप मागे जाणार डबल डॉट आणि स्लॅश केल्यानंतर, आणि तिथून मी एक फोल्डर घेणार, त्या फोल्डरमध्ये ही फाईल असणार आहे. ठीक आहे. तर तसं न करता, कारण की आता हे रूट लेवललाच आहे, आपण इथे बघू शकता ही जी फाईल आहे ही रूट लेवललाच आहे. बरोबर आहे. HTML आणि CSS च्या रूट लेवललाच आहे. त्याच्यामुळे डॉट स्लॅश आपण घेऊ शकतो. जर या फाईल ही जी फाईल आहे एखाद्या फोल्डरमध्ये असेल तर डॉट स्लॅश त्या फोल्डरचं नाव स्लॅश त्या फाईलचं नाव. ठीक आहे. तर अशा पद्धतीचं आपण इथे लिंक करू शकतो. तर हे झालं रिलेटिव्ह पाथ. आणि ऍब्सोल्यूट पाथ तुम्हाला माहितच आहे. ऍब्सोल्यूट पाथ मी सांगितलेलंच आहे. ही आहे, ही जी आहे ऍब्सोल्यूट पाथ जी आहे ती आपल्या फोल्डर स्ट्रक्चरमध्ये किंवा आपल्या प्रोजेक्ट मधली नसते. ती आहे एक्सटर्नल काहीतरी लिंक असते. जसं मी इथं स्क्रिप्ट जी आहे बूटस्ट्रॅपची स्क्रिप्ट ती इथे मी एक्सटर्नल लिंक दिलेली आहे. तर ही झाली ऍब्सोल्यूट पाथ. ठीक आहे. तर अशा पद्धतीचं तुम्ही बघू शकता. तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळालेले आहे ऑडिओ टॅग, व्हिडिओ टॅग, युट्यूबची एक्सटर्नल लिंक, कमेंट कशा द्यायच्या HTML मध्ये, आणि पाथ कोणकोणते असतात HTML मध्ये, रिलेटिव्ह पाथ असते आणि ऍब्सोल्यूट पाथ असते. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कळवा. कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही तुमचे प्रश्न असतील तर प्रश्न मांडा. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरूच नका मित्रांनो. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनला तुम्ही क्लिक करू शकता, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील. आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो.